वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेम संबंधांच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी खरबी या गावात उघडकीस आली आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे। प्रेम संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना घडली आहे पिंपरी खरबी या गावात। 27 वर्षीय फिर्यादी रोशन गौतमवर हे वाशिम मधील पंचशील नगर येथे वास्तव्यास आहे। त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या आई ज्योतीवर हिचे संजय ठोके यांच्याशी प्रेम संबंध होते। संजय ठोके वारंवार फिर्यादीच्या वडिलांना धमक्या देत होता। तू ज्योतीला सोड, मला तिच्याशी लग्न करायचंय। त्याचबरोबर जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या जात होत्या। या मानसिक त्रासामुळे आणि रागाच्या भरात फिर्यादीच्या वडिलांनी 9 एप्रिलच्या रात्री आणि 10 एप्रिलच्या सकाळी दरम्यान गावातील घरातच पत्नी ज्योतीवर हिच्या डोक्यावर धारदार विळा व लोखंडी रॉडने वार करून तिचा खून केला। यानंतर लगेचच घराजवळील शंकर ठाकरे यांच्या शेतातील पत्रा शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमागे संजय ठोके याचा मानसिक छळ आणि सततच्या धमक्या हे कारण असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे। म्हणून मंगरुळपीर पोलीस ठाण्यात संजय ठोके याच्या विरुद्ध कलम 103, 108, 351, 351, 3 भादवी कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड आणि एसडीपीओ निलिमा आरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आडे करीत आहेत। पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे सकाळी पोलीस पाटील यांनी माहिती दिली की ग्राम पिंपरी खरबी येथे गौतम वर वय 50 वर्षे यांनी त्याची पत्नी ज्योती गौतम वर वय 45 वर्षे यास रॉड व इळ्याने मारून जीवे ठार मारले व त्यानंतर त्यांनी घरालगतच शेतात असलेल्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। अशा माहितीवरून घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यासह व स्टाफसह पोहोचून पुढील तपास करून दोन्ही मृतकांवर इंकेश पंचनामा व कियम करून दोन्ही मृताचे मुलाच्या ताब्यात देण्यात आले। मुलाच्या फिर्यादीवरून संजय ठोके राहणार लावणा याच्या विरुद्ध कलम 103, 1 BNS, जुने कलम 302 व कलम 108, जुने कलम 306 IPC अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, पोलीस स्टेशन मंगरुळपीर करीत आहोत। प्रेम संबंधांच्या संशयावरून एका कुटुंबाचा सर्वनाश झाला आहे। या प्रकरणात संजय ठोके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।